यम म्हणजे सगळ्यांनाच माहिती आहे मृत्यूची देवता आणि यमी म्हणजे आयुष्याची देवता. त्या आयुष्याच्या नाण्याच्या दोन बाजू आहेत आणि त्यावर आधारित आहे. हा संपूर्ण काल्पनिक सिनेमा आहे. मला खरंच असं वाटतं की मराठी इंडस्ट्री हे माझं होमग्राऊंड आहे. म्हणजे मला जे काही मिळालं आहे ते मराठी इंडस्ट्रीमुळे मिळालं. वेळेवर जेवण नाही मिळालं, जेवण नाही, एक सेकंड, वेळेवर जेवण नाही मिळालं, जसं जेवण हवं तसं नाही मिळालं. तर ते बरोबर आहे. जे खूप गूढ असतं. गूढ डर म्हणजे मराठीत काय? दुसरा शब्द झाला भय. वाह, गुड जॉब. काय हे मी कसं सांगू? मला दाखव. कोकण में कौन सा वाला भूत? गुड हिंट. या संपलेला आहे. कुठला वर्ड आहे तू सांगू शकतेस? काय सांगा. भूत काय? किती इझी वर्ड आलेला. बंगला यार, कितना इजी है ये, तुमने जानबूझ के किया. अजून 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 बोल. आज मला एक तर जिंकू दे यार, प्लीज बोल ना. आय बिलीव्ह या इतिहासाची सुरुवात जन्मानंतर नाही, जन्माआधीच सुरू होते. लोकमत फिल्मीमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. मराठी सिनेसृष्टीत सध्या वेगवेगळे प्रयोग होताना तुम्हाला पाहायला मिळतातच आहेत. सिनेमांमध्ये बऱ्याच वेगवेगळ्या जॉनरचे सिनेमे तुमच्या भेटीला येतात. अशातच एक वेगळी जोडी, अर्थात ती जोडी तुम्ही छोट्या पडद्यावर पाहिलीच आहे, ती जोडी आता तुम्हाला मोठ्या पडद्यावर भेटायला येते. ऋषी आणि सायली आहेत माझ्यासोबत, कारण संसार हा सिनेमा तुमच्या भेटीला येतोय. दोघांचं स्वागत आहे लोकमत फिल्मीमध्ये. थँक्यू सो मच. आणि खूप दिवसांनी खरं तर भेट झाली आहे दोघांची. काही दिया परदेसचे फॅन्स अजूनही आहेत आणि त्यांना खूप गोडी वाटते जेव्हा तुम्ही दोघं एकत्र असतात. ते फॅन पेजेस अजूनही सुरू आहेत. दोघं एकत्र आले. माझ्या मते मध्ये एक व्हिडिओ सॉन्ग केलेलं तुम्ही दोघांनी आणि त्याच्यानंतर आता एकत्र येत आहे. काय पहिली रिॲक्शन होती जेव्हा दोघांना एकमेकांना कळलं की आता पुन्हा एकदा एका सिनेमात काम करायचंय? छोट्या पडद्यावरचं तर फॅन फॉलोविंग तुम्ही पाहिलंच आहे, आता मोठ्या पडद्यावर एकत्र येताना काय दोघांनी म्हणजे विचार केला एकमेकांसोबतची जेव्हा? म्हणजे मी तर खूप खुश होतो, प्लस मी खूप सॅटिस्फाईड होतो की अच्छा ठीक आहे, फायनली इतके वर्ष झाले आम्ही आम्ही खूप प्लॅन केलंय की म्हणजे असं करूया तसं करूया. प्रोजेक्ट पण आले आमच्याकडे, पण काही जमलं नाही. अच्छा. तर मी माझ्या बाबतीत सांगू शकतो की मी खुश होतो आणि मी खूप सॅटिस्फाईड होतो की चला फायनली घडतंय. सायली, ह्याच्या आधी ऑफर आलेल्या, तो म्हणाला तसं की बऱ्याच ऑफर आल्या होत्या, पण किती ऑफर आल्या आणि म्हणजे दोघांचं टायमिंग जुळलं नाही म्हणून नाकारल्या, कथा नाही आवडली का काय नेमकं, म्हणून डायरेक्टली हा सिनेमा तुम्ही घेतला दोघांनी? एक सिनेमा आला होता आणि त्यात बऱ्याच गोष्टी पुढे गेल्या होत्या. म्हणजे आता 15 दिवसात ऑन फ्लोअर जाणार आहोत आणि शूट थांबलं गेलं, कारण तेवढी त्या गोष्टीत आणि सगळ्या काय म्हणू आपण संहितेत, स्क्रीन प्लेमध्ये काही चॅलेंजिंग, काही एक्सायटिंग नव्हतं. मग सगळेच ती क्रिएटिव्ह टीम बसली होती आणि त्यांचं असं झालं की थोडं थांबूया, बघूया अजून काही घडतंय का. पण त्याच्यात बऱ्यापैकी काम करावं लागणार होतं आणि त्याच्यात वेळ लागणार होता, त्यामुळे तो सिनेमा होल्ड केला गेला. त्यानंतर आम्ही खूप प्रयत्न केला. माझ्या एका सिनेमासाठी, अजून एका वेगळ्या सिनेमासाठी पण आम्ही प्रयत्न करत होतो. मी त्या दिग्दर्शकांना ऋषीचं नाव सुचवलं होतं. अरे वा. मला असं वाटतं माझी भेट पण झाली होती. नाही, भेट पण झाली होती, तुला नरेशन पण दिलं होतं, सगळं झालं होतं, पण परत समाव काहीतरी जुळून नाही आलं आणि कोणा दुसऱ्याला कास्ट केलं गेलं त्याच्याऐवजी. आणि असं खूप आम्ही प्रयत्न केला की आम्हाला एकमेकांना सजेस्ट करता येते का, नाव सजेस्ट करता येत आहे का, कुठे सांगता येत आहे का. त्याला जर एखादं काम मिळालं असेल तर त्याने माझं नाव सुचवलं असं वगैरे. तर त्या सगळ्याच्यात माहीत नाही, ते डिले होत होतं. सो या पूर्ण ह्याच्यात माझी रिॲक्शन काय होती तर ती हीच होती की चला फायनली घडते. कारण प्रयत्न 9 वर्षात अनेक वेळा झाला. ओके. काहीतरी एकत्र करण्याचा प्रयत्न खूप झाला आणि वेगवेगळ्या दिग्दर्शकांकडनं गोष्टी आल्या होत्या, त्यांच्याबरोबर प्रयत्न झाला. त्यानंतर आपण काहीतरी डेव्हलप करूया का, हा पण प्रयत्न झाला, पण असं काही खूप भारी असं काही मिळत नव्हतं. तसा पण प्रयत्न झाला, करेक्ट. आम्ही काहीतरी डेव्हलप करणार होतो. आणि या सगळ्यात आत्ता हे घडतंय तर ते मला असं वाटतं की
मग आता आमच्याकडे जेव्हा स्टोरी आली तेव्हा असं आलं की नाही यार हे काहीतरी वेगळं आहे आणि छान आहे. जसं मी मगाशी म्हणत होते तसं शिव आणि गौरी आहे तर लव्ह स्टोरी लिहूया असं नाही आहे, म्हणून कदाचित ते जास्त आवडलं. राईट. पण ना जेवढे ग्लिम्स पाहिले टीझरमध्ये तेवढं जे काही बघायला मिळालंय फार सस्पेन्स जाणवतोय. म्हणजे कुठल्याही गोष्टी जशी पटकन एखादा ट्रेलर बघितल्यानंतर किंवा टीझर बघितल्यानंतर एक अंदाज येतो आपल्याला की साधारणतः कथानक काय असेल, कथा कुठे जाते, पण हा खूप सस्पेन्स आहे. सो नेमका ह्या मागचा मला जर असं थोडीशी एक हिंट जाणून घ्यायला आवडेल, जे प्रेक्षकांनाही माझ्या मते त्या टीझर खाली जेवढ्या कमेंट असतील त्या तुम्ही वाचल्या देखील असतील. एक हिंट म्हणायची झाली, एक थोडासा एक प्लॉट सांगायचा झाला तर काय सांगाल प्रेक्षकांना? पहिली गोष्ट तर ही पूर्ण काल्पनिक कथा आहे आणि अगदीच त्या गोष्टीबाबत सांगायचं झालं तर जीवनाचं चक्र जसं चाललंय मृत्यू आणि आयुष्यावर, त्याच्यावर आधारित हा सिनेमा आहे. म्हणजे त्याच्यात कुतूहल आहे की मृत्यूनंतर काय आणि जन्माच्या आधी काय, अशा गोष्टींवर तो सिनेमा बांधला जातो. त्यानंतर त्याच्यात आता तुम्ही अनेक ठिकाणी हे वाक्य ऐकत असाल की यम आणि यमी आणि या एकच नाण्याच्या दोन बाजू आहेत. यम म्हणजे सगळ्यांनाच माहिती आहे मृत्यूची देवता, आणि यमी म्हणजे आयुष्याची देवता. तर त्या आयुष्याच्या नाण्याच्या दोन बाजू आहेत आणि त्यावर आधारित आहे हा संपूर्ण काल्पनिक सिनेमा आहे. की काय गोष्टी घडल्या असतील, मग देव आणि असुरांमध्ये काय झालं असेल, मग त्याच्यातनं आत्ता कलयुगात त्याचे काय पडसाद पडतायत आणि आता यानंतर काय घडणार आहे कलयुगानंतर, तर त्यावर आधारित हा सिनेमा आहे. हा सस्पेन्स 100%, कारण सस्पेन्स पेक्षा मला वाटतं मिस्ट्री आहे, सस्पेन्स नाहीये, पण अगदीच काल्पनिक आहे. याच्यातली एकही गोष्ट खरी असं मी नाही म्हणणार. अर्थात देव आणि असुरांमध्ये जे काही झालं असेल, ज्या दंतकथा आपण ऐकल्या असेल, तर तो फरक आहे, दंतकथा आहे ती शेवटी. त्याच्यामुळे त्याच्यावर आधारित आत्ता काहीतरी केलं जात आहे आणि आत्ताच्या आयुष्यातले एक कपल आहे ज्यांच्या बाबतीत हे घडतंय आणि आता काय घडणार आहे पुढे हे त्या सिनेमात दाखवण्याचा प्रयत्न केला. आणि म्हणजे इंटरेस्टिंग आहे ना खूप, की तुमची कल्पनाशक्ती कुठपर्यंत जाऊ शकते आणि आपण कशा पद्धतीने विचार करतो आणि आत्ता यम आणि यमीचा कोण विचार करतं आणि कशा पद्धतीने विचार करतं, हे या सिनेमाच्या बाबतीत फार इंटरेस्टिंगली दाखवण्यात आलेलं आहे. पण ऋषी कुठेतरी ते म्हणतात ना, एक आपला एक प्लॉट ठरलेला असतो. एक तर ही म्हणाली तसं की शिव गौरी असले म्हणजे काय तर रोमॅन्टिक किंवा लव्ह स्टोरी लिहायचं असं काही नाही, आणि म्हणून तुम्ही हा सिनेमा एक्सेप्ट केला. तुझं कॅरेक्टर, कारण ह्याच्यात आपल्याला फार छोट्या ग्लिम्स दिसत आहेत, सो मला तुझ्या कॅरेक्टरबद्दल ऐकायला नक्की आवडेल खुलून. कारण मध्ये मला ही प्रेग्नेंट दिसते, तुमच्या ह्याच्यामध्ये एक बॉम्ब आहे, गर्भ आहे, गर्भाशी रिलेटेड गोष्टी आहेत. सो तुझी ह्याच्यात नेमकी भूमिका काय आहे? सायलीच्या अपोजिट असणार आहे की सायलीच्या सोबत असणार आहे? सोबतच आहे असं नाही आहे, पण हे जे कॅरेक्टर आहे रोहित, ते थोडं ग्रे कॅरेक्टर आहे. म्हणजे मी आधी पण तसं सांगितलंय की कॅरेक्टरची सुरुवात वाईट होते, तो कम्प्लिटली वाईट कॅरेक्टर असतं, दाखवलं गेलं आहे कम्प्लिटली वाईट कॅरेक्टर आहे. पण ड्युरिंग द फिल्म तसं असं ट्रान्झिशन होतं की तो ब्लॅककडे म्हणजे तो वळतो, म्हणून तो कॅरेक्टर ग्रे कॅरेक्टर आहे. म्हणजे तुम्हाला कळत नाही की तो कुठल्या बाजूला आहे. एक्झॅक्टली तसं एक कॅरेक्टर आहे. आणि मी कधीही ग्रे कॅरेक्टर केलं नाही आहे. म्हणजे व्हाईट किंवा ब्लॅक केलं आहे मी कॅरेक्टर, असं नाही आहे की मी नेगेटिव्ह कॅरेक्टर्स नाही केले, मी नेगेटिव्ह कॅरेक्टर्स खूप केलेत. पण असं एक ग्रे कॅरेक्टर जे म्हणजे मध्ये आहे कुठेतरी, तो राईट पण आहे, तो त्याच्या हिशोबाने तो राईट आहे, कम्प्लिटली राईट करतोय, तो काही चुकीचं करत नाहीये, पण तो राईट नाहीये, असं एक कॅरेक्टर आहे. आणि सायलीच्या सोबतच आहे, म्हणजे असं नाही, पण परिस्थितीनुसार आहे खरं तर, सोबत आहे का नाहीये ते. पण आता आपल्या बोलण्यातही आलं की देव असेल तिथे दानव आहेतच. म्हणजे आपणही रिअल लाईफमध्येही असं मानतो की जिथे देवाला आपण मानतो तिथे दानव आहेच, म्हणजे देव आहे तर भूत आहेच. तुम्ही स्वतः या गोष्टीला किती मानता? जेव्हा अशा प्रकारचे स्क्रिप्ट येतात तेव्हा काही गोष्टी आपल्या डोक्यातही असतात की ह्या गोष्टी मी नाही मानत. सो तुमच्या पर्सनल आयुष्यातल्या ह्या गोष्टी तुम्ही किती मानता? देवाला किती मानता किंवा किती विश्वास ठेवता या गोष्टींवर की जिथे देव आहे तिथे दानवही आहेच? माझं फार वेगळं म्हणणं आहे याच्यावर. देवावर माझा विश्वास आहे कारण माझा त्या पॉझिटिव्ह शक्तीवर आणि त्या एनर्जीवर विश्वास आहे. परत मी मागे कधीतरी मी असं म्हटलं होतं, तर त्याचंच हे घेऊन की देव आणि असुरांमध्ये जे झालं, युद्ध जे झालं, जे
सगळ्या गोष्टी ज्या झाल्या मग बरंच आपण ऐकतो आणि मग काय 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 बरीच एक दंतकथा आहे. तर मला असं वाटतं की दंतकथा आणि इतिहास या गोष्टींमधला हा फरक आहे. दंतकथा ही दंतकथा आहे, त्या गोष्टी आहेत त्या ऐकायच्या आहेत फक्त आपल्याला, पण त्याच्यावर आधारित आपण एखाद्या गोष्टीवर ठाम विश्वास नाही ठेवू शकत. जसं इतिहासाच्या बाबतीत असतं, इतिहास ही घडून गेलेली खरी गोष्ट आहे म्हणून आपण त्याला इतिहास म्हणतो. बरोबर. जो सिद्ध केलेला आहे, जी घडलेली गोष्ट आहे आणि जी ठामपणे आपल्याला माहिती आहे की ही गोष्ट घडलेली आहे. पण दंतकथेच्या बाबतीत आपण कायम असे क्वेश्चन मार्क असतो की काय असं घडलं असेल का, किंवा क्वेश्चन मार्क कायम असतं. आणि फॅसिनेटिंग वाटू शकतो तुम्हाला, असं नाहीये, फॅसिनेटिंग आहे, पण बिलीफ म्हणजे ते थोडंसं वेगळं आहे. म्हणजे बिलीफ माझा देवावर विश्वास आहे, पण दानव या गोष्टीवर माझा असा विश्वास आहे की दानव म्हणजे एखाद्या माणसात, आता आपल्याकडे इतके गुन्हे घडतात, तर मला असं वाटतं की ती प्रवृत्ती आहे असुरी. आणि आपण जो विचार करतो किंवा काही ना काही आपल्या महिलांच्या बाबतीत बाहेर जगात अनेक गोष्टी घडतात आणि खूप गुन्हे घडतात आणि यांच्यात ती दानव आणि असुरी वृत्ती आहे असं मला वाटतं. पण खरंच दानव आहे का, तर मला त्याच्यावर विश्वास नाहीये. तुझंही सेम मत आहे? सेम आहे, ऍक्च्युली सेम आहे. म्हणजे मला हे सगळं खूप फॅसिनेटिंग वाटतं, पण विश्वास आहे हे थोडंसं, म्हणजे जर तुम्ही थोडं ह्युमन टर्म्स मध्ये याला आणलं की मला असं वाटतं की देवी म्हणजे आपल्यात कुठेतरी आहे आणि दानवी आपल्यात कुठेतरी आहे, म्हणजे तसंच आहे. तर दॅट इज समथिंग आय बिलीव्ह इन. कहाणी वगैरे इट्स फॅसिनेटिंग, इट्स व्हेरी नाईस. ओके, बट ह्या सिनेमातले जे काही सीन आहेत काही ते फार अंगावर आणणारे असे वाटतात, छोट्या छोट्या गोष्टींमधून दिसत आहेत. तुला ते सीन करताना म्हणजे बिहाइंड द सीन काही VFX असतील, काही वेगळ्या गोष्टी असतील, पण काही सीन करताना ना आपल्याला थोडीशी भीती वाटते किंवा आजूबाजूचा एक माहोल तसा तयार झालेला असतो, म्हणून काही सीन करताना थोडी भीती वाटते. तर असे तुझे काही सीन आहेत किंवा सीन मागचे कुठले घडलेले किस्से आहेत हा सिनेमा करताना? नाही, याच्यात हॉरर पार्ट नसल्यामुळे कदाचित मला तशी भीती वाटली नाही. पण मला बरेच असे सिक्वेन्स आता तुम्हाला टीझर ट्रेलरमध्ये दिसतच असतील, तर मी अशी एका भयान ठिकाणी फिरतीये, जातेय, बघतीये सगळं. तर अशा ठिकाणी जर मी खरंच गेले असते तर मला किती भीती वाटली असती हा विचार करून कळतं मला काय झालं असतं. पण अदरवाईज असे काही एक्सपिरियन्सेस नाही आहेत. पण काही आता अर्थातच ती 9 महिन्याची प्रेग्नेंट दाखवली आहे, भान्वी आहे माझ्या कॅरेक्टरचं नाव आहे. त्याच्या डिलिव्हरीचा सिक्वेन्स आहे त्याच्यात आणि जो मला जास्त अंगावर येतो कायम. तो जेव्हा मी ऐकला होता, जेव्हा मी वाचला होता, ज्या पद्धतीने तो डिझाईन केला गेला आहे ते खरंच अंगावर येण्यासारखं होतं. त्यामुळे तो मला सिनेमा बघण्याची त्या पर्टिक्युलर सीनसाठी पण खूप उत्सुकता आहे की ते कसं दिसणार आहे आता, कारण ते फार वेगळं आहे. बरोबर. आणि ते म्हणजे त्याचा ज्या सिच्युएशनला ते सगळं घडतं, त्या ज्या परिस्थितीत ते सगळं घडतं, ती फार सुंदर क्रिएट आणि क्राफ्ट केलेली सिच्युएशन आहे. खूप सुंदर पद्धतीने ती स्क्रीन प्ले मध्ये म्हणू शकतो आपण की असं घडलं आणि आता अशी एक असा एक पॉइंट आलाय की आता इथे डिलिव्हरी आहे. तर तो जो सगळा प्रवास आहे तो खूप सुंदर पद्धतीने त्या सिक्वेन्स पर्यंत, त्या सीन पर्यंत आणतो. तर मला तो जास्त म्हणजे अंगावर येणारा तर तो असेल. अदरवाईज असं काही एक्सपिरियन्स हॉरर असतं तर आलं असतं, मी कदाचित केलंच नसतं. पण आता तू म्हणालीस तसं की हॉरर सिनेमा असला असता किंवा काही, तर असा सिनेमा आल्यावर करायची पण एक मजा किंवा एक चॅलेंज वेगळं असतं. सो तसं निवडायला आवडलं असतं जर त्याच्यात टच असला असता किंवा एखादा सिनेमाच असा असला असता तर? मला मी केला असता, पण मला फार भीती वाटते. मला असं बघताना सुद्धा भीती वाटते. मी खूप घाबरते एखादा हॉरर सिनेमा सिरीज किंवा काही बघताना. आणि प्रत्येक वेळेला मी असा विचार करते की जर मी ह्याच्यात कास्ट झाले असते तर मी काय केलं असतं, मी नंतर माझं आयुष्य नॉर्मल जगू शकले असते का. मला करायला आवडेल, मिस्ट्रीज पण आवडतो, तर मला करायला आवडेल. मला वाटते भीती वाटत. हा, आणि आता तुम्ही ना, मी जेवढ्या आतापर्यंत इंटरव्ह्यू तुमच्या चालू असताना बघितलं, तुमचं एक डिस्कशन सुरू असतं दोघांचंही कुठल्याही
कुठल्याही गोष्टीबाबत असू दे किंवा एखाद्या गोष्टीबद्दल मत मांडणं असू दे, सिनेमाचं जेव्हा एखादं सीन शूट झाल्यानंतर किंवा काही बऱ्याच वर्षांनी तुम्ही भेटता आणि असा एखादा बराच वेळ एकत्र घालवताय सिनेमाच्या निमित्ताने, काय गप्पा गोष्टी झाल्या का अशा, किंवा कुठल्या एखाद्या विषयावर फार चर्चा झाली किंवा दोघांना चर्चा करायला आवडते अशा विषयांवर, असे कुठले काही सब्जेक्ट आम्हाला सांगता येतील? तेवढंच. अदरवाईज जेव्हा आम्ही काम करतो तेव्हा काम करतो म्हणजे नाही, आणि आम्ही आधी जेव्हा तसंच होतं. हो, आणि आम्ही जेव्हा काम करतही नसू तरी आमचं एखाद्या सिनेमाविषयी किंवा आमच्या चालू असलेल्या सिनेमाविषयी आमची चर्चा चालू असते. आणि आम्ही खरंच खूप डिस्कशन करतो. आता तू प्रश्न विचारल्यानंतर माझ्या लक्षात आलं की येस, कमी केलं पाहिजे ना. नाही, चर्चा तर व्हायला पाहिजे. ती मला असं वाटतं की ती मजा आहे खूप, आणि त्याच्यामुळे आम्हाला एकमेकांबरोबर काम करणं आवडतं सुद्धा. कारण आता सरप्राईजेस पण असतात, असं नाही की काही सरप्राईजच नाहीये. आता मी काय काम करणार ते त्याला माहिती, तो काय काम करणार आहे ते मला माहिती. असं सरप्राईज नाहीच आहे, असंही नाही होत. सरप्राईज आम्ही एकमेकांना सरप्राईज पण करतो कामातून, की अरे मला माहिती नव्हतं तू आता असं रिॲक्ट होणार आहे, अरे मला माहित नव्हतं तू असं करणार आहेस. पण मला फार मजा येते जेव्हा ती प्रोसेस आमची चालू असते, जेव्हा आम्ही एखाद्या सीनबद्दल डिस्कस करत असतो की आपण असं करूया, हे करूया, आणि ते करून आम्ही त्या व्यतिरिक्तही काहीतरी ॲडिशनली एक आमच्याकडनं आपोआप होतं सीन घडत असताना. तर ते फार मजा देतं. मग त्याच्यावर आम्ही नंतर डिस्कशन करतो की आपण हे काय केलं आता. नाही, पण कसं आहे ना की ऑनेस्टली की जे अप्रोच आहे ना खूप वेगळं आहे आमचं. पण तरीही आय हॅव रिअलाइज की फायनली जेव्हा आम्ही सेटवर म्हणजे जेव्हा सेटवर आलो जेव्हा सेटवर असतो तेव्हा वी आर ऑन द सेम पेज ऑल द टाइम. कम्प्लिटली वेगळा अप्रोच आहे. म्हणजे ती सीनला म्हणजे तिची पद्धत वेगळी आहे, ती वेगळी पद्धतीने ते अप्रोच करते सीनला. मी कम्प्लिटली वेगळ्या पद्धतीने अप्रोच करतो सीनला. पण ऑन द सेट वी आर ऑन द सेम पेज. आय डोंट नो हाऊ दिस हॅपन, बट हे तसं आहे. आणि जेव्हा करत होतो तेव्हा पण असंच होतं. डिफरंट होती अप्रोच, कम्प्लिटली डिफरंट अप्रोच आहे. पण काहेदिया परदेस हा तुमचा दोघांचा पहिला प्रोजेक्ट होता खरं तर, आणि त्या प्रोजेक्ट नंतर आतापर्यंत किती चेंज झालाय? तुला सायलीमध्ये काय वेगळा चेंज वाटतोय? प्रोफेशनलीही सांगशील आणि पर्सनलीही सांगशील. आणि तुला ऋषीमध्ये काय चेंज वाटतोय प्रोफेशनली? कारण तोही बराच गाजला होता प्रोजेक्ट, आणि आता येणारा सिनेमाही ती केमिस्ट्री तशी आहे की नाही हे प्रेक्षक कदाचित टेस्ट करतील, की त्यांना तुमच्या ती केमिस्ट्री दिसेल. सो मला जाणून घ्यायला आवडेल की काय चेंज झाला, किंवा काही गोष्टी तशाच आहेत. म्हणजे पर्सनली मला तर वाटतंय की ती जास्त कॉन्फिडंट झाली आता पर्सनली. ओके. पर्सनल उसमें ती खूप कॉन्फिडंट झाली आहे. आधी एवढी कॉन्फिडंट नव्हती मला असं वाटतंय. आता ती खूप कॉन्फिडंट झाली आहे. तिला माहित आहे की ती काय करू शकते. असं नाहीये म्हणजे ते जे कन्फ्युजन असतं ना डोक्यात, ते कन्फ्युजन कमी झालं आता. कन्फ्युजन आहे म्हणजे ते तर राहणार. असं नाहीये की कन्फ्युजन क्लिअर झाला तर तुम्ही एनलायटन होणार, तसं नाही. पण ती तशी कन्फ्यूज नाही आता. ती स्वतःबद्दल तिची जे माहिती आहे, स्वतःची जे माहिती आहे ते बेटर झाली आहे, म्हणून ती खूप कॉन्फिडंट आहे आता स्वतःबद्दल. ओके. हे बरोबर आहे खरं तर. मी तेव्हा नव्हते इतकी कॉन्फिडेंट, आणि मला भीती वाटायची, मला सारखं कॉन्शियस वाटायचं. पण हे बरोबर आहे. ऋषीच्या बाबतीत मला प्रोफेशनली फरक हा दिसतोय आता, किंवा बदल झालेला हा दिसतोय की त्याला आता कळतंय की त्याला काय करायला पाहिजे आणि काय करायला नको. म्हणजे आपल्याला हे फार लवकर कळत नाही की काय करू नये, हे कळत नाही फार. बरोबर. पण ते कळायला लागले की ही कोणी आपल्याला शिकवत नाही ना. आपल्याला कायम लोक हे शिकवतात की काय करायला पाहिजे, कसं करायला पाहिजे, हे असं काम केलं जातं, तसं केलं जातं, ही कामं करायला हवीत. पण आपल्याला कोणी असं बसवून सांगत नाही की हे ना हे कधीच करायचं नाही. तर ते जे शिक्षण असतं ना, तर ते तुम्हाला तुमच्या अनुभवातून मिळतं. आणि खूप कमी असे लोक असतात की जे जाऊन सांगतात की हे नाही करायचं, असं हे नाही पाहिजे. पण मला असं वाटतं की प्रोफेशनली ही समज येणं खूप आवश्यक आहे की काय करावं आणि काय नाही करू नये. आणि यात मला असं वाटतं की त्याला ती समज आली आहे की कुठले प्रोजेक्ट निवडावे आणि कुठले करू नये. राईट. तर ती मला वाटतं प्रोफेशनली जाण खूप महत्वाची आहे. नाही तर मला असं वाटतं की तो करत राहिला असता सिनेमा, तो करत राहिला असता सिरियल, पण तो नाही, त्याला पटलं, तो थांबतो, तो वाट बघतो चांगल्या गोष्टी येण्याची.
आणि असं नाही की वाट बघतो तर मिळतच, म्हणजे मला तसं नाहीये, ऑनेस्टली तसं नाहीये, पण तरी आय ट्राय. पण आता मराठी इंडस्ट्रीत रुळलास तू ऋषी? हो, मी आधीही नाही, कारण तू मराठी करत असतोस, हिंदीही करत असतोस, सो तू दोन्ही ठिकाणी करतोस, त्याच्यामुळे आपला आता हा पूर्णतः मराठीला झोकून दिलेले आहे. काही जणांनी, म्हणजे बऱ्याच अभिनेत्यांनी मराठीला पूर्णपणे झोकून दिले, पण तू दोन्ही ठिकाणी करत असतोस. मग आता तुला मराठीत रुळल्यासारखं वाटतंय का प्रॉपर? खरंच सांगतो तुला की मला खरंच असं वाटतं की मराठी इंडस्ट्री हे माझं होमग्राऊंड आहे. मी माझ्या करिअरची सुरुवात केली होती इथे. मला जे काही मिळालंय ते मराठी इंडस्ट्रीमुळे मिळालंय. तर म्हणजे ऑब्व्हियसली म्हणजे होमग्राऊंड आहे माझं यार, कमॉन यार. म्हणजे आणि तिलाही माहिती आहे मला मराठीत काम करायचंय. म्हणजे मला माहित आहे, मी आहे रिस्ट्रिक्शन्स आहे, पण मला अजून काम करायचंय मराठीत. आणि मी त्याच्यासाठी जे काही म्हणजे एफर्ट्स माझ्याकडनं मी टाकू शकतो ते मी करतोय. मला अजून काम करायचं, होमग्राऊंड आहे माझा, मी सोडणार नाही. पण पहिल्यापेक्षा तुला वाटतं पहिल्या भेटीपेक्षा आतापर्यंतचं मराठी खूप छान सुधारलंय असं? हो हो. आणि त्याची म्हणजे इव्हन त्याची वोकॅब्युलरी पण आता जास्त चांगली वाढली. त्या दिवशी तो मला म्हणाला तंद्री. मी म्हटलं बापरे, याला हा शब्द कसा माहितीये? तंद्री हा शब्द ऋषीला माहितीये. कौतुक वाटलं मला. खूप मराठी लोकांना माहिती नाही तंद्री हा शब्द. तंद्री लागते, बरोबर. आणि त्याला माहितीये. आणि बरेच असे अनेक शब्द आता त्याला हळूहळू तो असे वापरतो आणि मध्येच, तर ते फार मजा वाटते. आणि खरंच झालंय फरक. आणि कामासाठी आहे का तो मला असं वाटतं की नाही, कामासाठी नाही शिकत आहे तो मराठी. त्याला हवंय, त्याची इच्छा आहे म्हणून तो शिकायला लागला मराठी, असं मला वाटतं. म्हणजे मराठी शिकणं दॅट्स अ डिफरंट स्टोरी. एफर्ट्स टाकणं दॅट्स डिफरंट. म्हणजे नाही तसं नाही. ती मला म्हणाली मराठी सुधारलंय का, तर मला त्याचं काही लोक आता जर मला तेलुगू किंवा तमिळ सिनेमात काम करायचं तर ते मला कामासाठी शिकावं लागणार आहे. तू कामासाठी नाही शिकलास, तू तुझी आवड म्हणून आणि तुझी इच्छा म्हणून शिकलास, असं मला म्हणायचं आहे. यायला पाहिजे मराठी. मग आता हीच केमिस्ट्री तुमची इतकी वर्षांची अजूनही तशीच आहे का? एकमेकांबद्दल गोष्टी माहीत आहेत का? हे मी आता थोडंसं टेस्ट करणार आहे. सो काही क्वेश्चन्स आहेत जे बघूया की दोघांना अजूनपर्यंत एकमेकांविषयी किती माहिती. अजूनपर्यंत म्हणजे आधी माहिती असलेले आहेत का? आधी केलं होतं का सेगमेंट काही? नाही, असं मला आठवत नाही. आपण सिरियलच्या सेटवर कदाचित केलं असेल तर. त्याला खूप वर्ष झाली. पण आता तुझ्याकडे काहीच नाही आता कंपॅरिझन. लेट्स ट्राय. आता मला बघूया एकमेकांविषयी तुम्हाला किती छान माहिती आहे. थोडंसं टेस्ट करूया. ऋषीचा मूड खराब असल्यावर ऋषी काय करतो? काय कॉफी पित असेल फार फार. नाही, पण मी त्याला काय फार खराब मूड मध्ये कधी पाहिलं नाहीये. नाही, पण अरे यार मेरा दिमाग खराब हो रहा है, मेरा दिमाग खराब हो रहा है, एवढंच बोलतो. मी खूप चिडचिड करतो. बाकी मी काय त्याच्यासाठी तू काहीच करत नाही खरं तर. काहीच करत नाही म्हणजे काय? चिडचिड करतो, पण तो त्याच्यासाठी काही करत नाही. काहीच करताना पाहिलं नाही मी तुला. बरोबर आहे ऋषी? बरोबर आहे. काही लोक वॉक करतात, जॉगिंग करतात, काहीतरी करतात, तसं नाही करत. नाही, पण मला नाही आठवत तसं नाही करत. पण चिडचिड ठीक आहे. नॉट अ बॅड आन्सर. ऑलमोस्ट देअर. ओके. तुझा वेळ आहे, तुझी वेळ. सायली कुठल्या गोष्टीमुळे जास्त चिडचिड करते? कुठल्याही. खूप आहे असं, म्हणजे वेळेवर पटकन डोकं सटकणारी गोष्ट कुठली? वेळेवर जेवण नाही मिळालं. जेवण नाही. एक सेकंड. वेळेवर जेवण नाही मिळालं, जसं जेवण हवं तसं नाही मिळालं. ते बरोबर आहे. चहा चांगली नसेल, म्हणजे सकाळची पहिली चहा तिला नाही मिळाली, चांगली नाही मिळाली, म्हणजे आज सकाळी तुला हे कळलंय. नाही, मला तसंही माहिती. हा, तसं चहाचं सगळ्यात प्लीज कोणाला यायचं सगळ्यांना खूप आहे. म्हणजे ह्या तुला आठवणाऱ्या. पण जेवण वेळेवर नाही मिळालं वगैरे नाही, मी उपाशी राहू शकते. चांगलं जेवण मिळालं नाही, येस मी चिडू शकते. बरं. ऋषीला कुठली गोष्ट दिल्यावर तो पटकन खुश होईल असं वाटतं? म्हणजे कुठलाही असा बिझी शेड्यूल असेल किंवा चिडचिड असेल, मूड नसेल, आणि त्याला एखादी गोष्ट ती केली किंवा त्याला आवडणारी एखादी गोष्ट दिली, तर अशी कुठली गोष्ट आहे? 2-3 आहे. एक तर चांगली कॉफी, एक तर गाणे, दुसरी गोष्ट, आणि
असं एक रॅन्डम त्याच्यासाठी काही, अरे आईस्क्रीम खाशील का, किंवा अरे म्हणजे असं काहीतरी randomly गोड. काहीही केलं ना माझ्यासाठी तर मी खुश होतो. नाही काही स्पेसिफिक नाही. इंटरेस्टिंग पदार्थ आणला. आता थोड्या वेळापूर्वी ही गोष्ट झाली. त्याचं असं, तुम्ही कुछ खाना है, तुम्ही कुछ खाना है, तुम्ही कुछ खाना है. मी म्हटलं मला काही नकोय. नाही थोडंसं स्नॅक्स त्याला खायचं होतं. बरं, तर त्याला कायम असं वाटतं की मी असं काहीतरी नाव घेईल की ज्याच्यामुळे त्याला असं खूप भारी वाटेल की हा आता आपल्याला हे खायला मिळेल, कारण त्याला ते सुचत नसतं तेव्हा. ओके. आता मगाशी मी असं काय शेवपुरी, हा शेवपुरी, तर तू झाला मूड नीट. परफेक्ट काहीही आहे. चालतं मला, म्हणजे काहीही पण वेगळं पहिल्या काहीतरी 2 करा. गोष्टी करेक्ट आहेत, कॉफी आणि गाणे. ओके. आणि गाणी कसं की मी नाही लावणार गाणी. हा, मी त्यांनी कधीच नाही लावत तुझ्यासाठी गाणी. लावायला पाहिजेत असं डिमांडिंग. ओके. सायलीची कुठली गोष्ट तुला खटकते? खटकते, ये तो गलत है ना मतलब उससे पूछे, ठीक है. एनीवे, खटकते म्हणजे इतकी वर्ष तुला तर माहिती असेल की इतकी वर्ष ही तीच गोष्ट करते आणि ती चेंजेस नाही नाही, केली मी तरी फक्त तुला विचार करतो खटकते. की कुठली गोष्ट सांगू तुला. ओ, हा म्हणजे असं नाहीये, ते तिलाही माहिती आहे. मला वाटलं आठवत नाहीये. नाही असं असे खूप गोष्ट नाही मला, खूप असं नाहीये की मला काहीच प्रॉब्लेम नाहीये. प्रॉब्लेमपेक्षा मला असं वाटतंय की मला माहिती ती कशी आहे. ओके. तर तो हँडल करू शकतो काही असलं हँडल तरी. पेक्षा मला माहिती ती कशी आहे, तर मला माहिती आहे की जर तिला चांगलं वाटत नाहीये किंवा ती चिडचिड करतेय किंवा जे काही ऑप्शन्स आहे मला माहिती आहे ते की कशामुळे घडत असेल. म्हणजे ते तू करतच नाहीस, म्हणजे ते तू अवॉइड करतोस किंवा अवॉइड असं. करतो किंवा की ठीक आहे आता तिचा जर मूड ऑफ आहे तर ऑफ आहे, इट्स ओके, इट्स ओके. म्हणजे खटकण्यासारखी खटकायला कुठली काय सवय अशी नाहीच आहे त्याची. ओके. एक भी नाही. नहीं है बहुत सारी, पर मेरे को कुछ होता नहीं, अभी आदत पड़ गई ना. वा, हे छान उत्तर होतं. दादागिरी कोण कोणावर जास्त करतं? बोल दो, खुद ही दे दो जवाब, दे दो. सायली ऋषीवर. ओके. ऋषीचा आवडता पदार्थ कोणता आहे? भरपूर आहेत, पण त्यातल्या त्यात मासे, त्यानंतर त्याला काही आपले टिपिकल आपल्या पद्धतीच्या महाराष्ट्रीयन भाज्या आणि खरं सांगू, हां. मी कधीही सांगितलं नाहीये मला राजमा चावल आवडतं. अयो, राजमा चावल मुझे पता है ये. माहित आहे का? हाँ मुझे पता है, शायद मम्मी के बारे में कुछ तो बात करते हुए बताया था. राजमा ओ चावल. मला आठवलं, राजमा चावल आवडतं. एक उत्तर चुकलेलं आहे. राजमा चावल आवडतं. ओके, हरकत नाहीये. हिचा नावडता पदार्थ कोणता आहे? सायलीचा नावडता पदार्थ, न आवडणारा, तुझा आवडता विचारलेला, तिचा नावडता. शाबास. नाही ठीक आहे, आंबा. नाही आवडतो मला. अरे अयो, हे काय? खाऊ नाही शकत. खात नाही. खाऊ नाही शकत, ते वेगळं रिस्ट्रिक्शन आहे. बापरे. पण आंबा आवडतो मला, पण मी खाऊ नाही शकत. खाऊ नाही खात. बरं, ह्या प्रश्नात दोघेही चुकलेले आहेत. तिला आवडता नाही सांगता आलाय आणि ह्याला नावडता नाही सांगता आलाय. ओके, हरकत नाहीये. कोणत्या नाहीच आहे माझा नावडता पदार्थ. आहे असा कुठला नावडता पदार्थ माझा कुठला? कुठला? असं ओके, ऍक्च्युली ती ओके, पण ती काही पदार्थ खाऊ शकत नाही, म्हणून मी एक नाव घेतलं म्हणजे त्यात. बरं, हरकत नाही. कुठल्या 2 गोष्टींशिवाय ऋषी अजिबात राहू शकत नाही? एक तो सिंपल आहे, व्यायाम. दुसरं मलाही माहित नाही. दुसऱ्यामध्ये ना नाही. खूप ऑप्शन्स नाही, येतात. नाही, एक आहे. नाही मला नाही माहिती. एक तर व्यायामच खूप महत्वाचं मला माहिती आहे, आणि झोप, कदाचित वेळेवर झोप. परफेक्ट आहे, मग करेक्ट आहे या 2 परफेक्ट आहे. मी कॉफी म्हणणार होतो पण नाही, झोप. कॉफी, झोप झाली पण नाही ना. ऋषीला कॉफी नाही मिळाली तर तो चहा पिऊ शकतो, पण काही लोकांचं असं असतं की कॉफीच पाहिजे, असं नाही. असं. ओके, बरोबर आहे. शेवटचा प्रश्न ऋषी तुला सायलीसाठी, की ती कोणत्या 2 गोष्टी स्वतःसोबत कॅरी करते कंपल्सरी? कसं कर? माझ्या पर्सकडे नाही. नो. पण त्या पर्समध्ये खूप गोष्टी असतील आज तिने आणलेल्या, पण तुला डेली. ते केस बांधायला काहीतरी असेल एक तर. बरं. ठीक आहे, 100%. आणि अजून काय असेल? ती काय
म्हणजे किती बेसिक आहे. बेसिक हे तर आहे ना नाही म्हणजे किती सोपं आहे. दोन गोष्टी. आणि लिपस्टिक वगैरे काहीतरी असेल म्हणजे लिप ग्लॉस लायनर लिपस्टिक तसं. हा आता तू दे काही काही सांग म्हणजे ते तिच्याकडे असेल असं लिप ग्लॉस लिपस्टिक असेल एकच गोष्ट मला सांगायची अरे तर लिपवर म्हणजे जे काही तुम्ही लिपवर लावतात त्याच्यासाठी एक गोष्ट तिच्याकडे असते. बेसिक बेसिक गोष्टींमध्ये या दोन गोष्टी आहेत. तिला पण आहेत किती म्हणण्याशिवाय सोपं होतं. फोन आणि एअरपॉड्स असतील किंवा फोन जाऊ दे फोन चल नाही. फोन जाऊ दे. हे हा आय स्वेअर म्हणजे आय ऍडमिटेड की आय ऍक्सेप्टेड की करेक्ट आन्सर. पण काही असू शकतं. परफ्यूम असतो काय किती सोपं असतात गोष्टी. पण 50 नावं घेऊ शकला. एकच उत्तर चुकलेलं आहे दोघांचं पदार्थवाला. बाकी तर सगळं ओके आहे. केमिस्ट्री म्हणजे अजूनही तेवढी खुललेली आहे आणि बऱ्याच आज गोष्टी आपण खूप चांगले उत्तरं एकमेकांबद्दल दिली. माहिती आहेत. पण माझा इंटरव्ह्यू इथे संपलेला नाहीये. एक गोष्ट आहे जी आता सिनेमाशी रिलेटेड आहे तुमच्या. माझ्याकडे काही चिट्स आहेत. सो त्या चिट्समधनं तुम्हाला एक वर्ड आहे तो तुमच्या डिरेक्टली असं सिनेमाशी कनेक्टेड नाहीये पण अशा थोडेसे रॅन्डम शब्द आहेत काही. सो ते तुम्हाला ना फक्त 2 हिंट देऊन ओळखायचे. ऍक्टिंग करायची नाहीये. फक्त 2 हिंट द्यायच्यात त्या शब्दाविषयीच्या. डमशेराजमध्ये आपण थोडीशी ऍक्टिंग करतो म्हणजे ऍक्टिंगच करतो. ऍक्टिंग किंवा ऍक्ट करून न बोलता आपण त्या गोष्टी सांगतो. पण इथे तुला हिंट द्यायची बोलून बोलू शकतो. ओके कळलं. तूच बघायची आहेस. काम कर असं म्हणून मला दाखव. नाही 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 हे बघ 2च हिंट आहेत. ज्याचा आपण खूप विचार करत असतो आपल्या आयुष्यात करे त्याच्याशीच रिलेटेड येणार म्हणजे फिल्म. तू एक हिंट अजून देऊ शकतेस. एक तू कंटिन्यू दिली. एकच हिंट आहे आता. म्हणजे आयुष्यात पुढे काय घडणार आहे. माझी हिंट संपलेली नाही अजून. नाही चालू आहे हिंट आता. म्हणजे आयुष्यात पुढे काय घडणार आहे. बस ही हिंट ज्या संपली आहे. गोष्टीचा विचार करून आपण आज काम करत असतो जी पुढे येते. बस 2 हिंट संपले. रॉंग. काय होता शब्द तू सांगू शकते. भविष्य. भविष्य काळ. यार ये गलत है. आता तू एक चिट. प्लीज. नाही नो डिरेक्ट हिंट ऋषी. नो असं काही जमणार नाही मला. माझी वोकॅबुलरी कशी तुला माहित आहे ना. छान आहे आता खूप मस्त झाली आहे. काही हरकत नाहीये. मिररमध्ये बघू शकत होतो पण मी चीटिंग नाही केली. गुड जॉब. 2च हिंट आहेत. विचार करून दे. ठीक आहे. घाबरलो. राग दिला मला. ठीक आहे. आता एक फिल्म येणार आहे ना अभूत सुभाष आणि अनिता दाते केळकर. त्याच्यात काय काला जादू. इसका कोई और दूसरे तरीके से बोलो ना. और भी चीजें होती ये बोलने के लिए. काजल काला जादू. प्लॅनचेट. मराठी में बोलो ना यार. क्या क्या मराठी में बोलो ना. काली जादू. मराठी में बोलू ना. काला जादू. काला जादूचं मराठी मी बोलू ना. काळी जादू. नाही म्हणजे मराठीत काहीतरी वेगळं म्हणजे करेक्ट आहे. म्हणजे केवढे हिंट तो दोनच 5 वेळा बोलला. मला तर 2च द्यायला सांगितलं. एकच हिंट दिलाय खरं सांगू तर. बरोबर हिंट एकच दिली. आता दुसरी पटकन दे. दुसरी हिंट. जे तू आता मगाशी सांगितलं ना काय काय बोलली. तिलाच विचारशील आता. नाही काय ऑप्शन काय दिला होता तू. प्लॅनचेट. नाही काला जादू. जादू फर्स्ट वर्ड. वा जादू फर्स्ट वर्ड हे सांगून टाकले. अरे बरोबर आहे. आता तुझ्या 2 हिंट संपल्यात. आता तू काहीच नाही बोलायचंस. जादू. तूप. फर्स्ट फिल्म वाला जो हिसाब है वही रेफरेंस है. पर पहला वर्ड जादू. अगला वर्ड तो ये किसका वर्ड है. ये किस फिल्म से ओके रिलेटेड है. खतम. सांगू शकतो. जादू टोणा. बरोबर आहे. जादू टोणा. ओके क्या नहीं इतना बढ़िया हिंट दिया मैंने. इतना बढ़िया हिंट दिया मैंने. तिकडेच बघतो.
जे खूप गूढ असतं. गूढ गूढ म्हणजे एक हिंट झाली तुझी. गूढला फक्त हिंदी शब्द किंवा इंग्लिश शब्द सांगू दे त्याला यार, प्लीज सायली. गूढला मला फक्त त्याला गूढला हे सांगू दे, हा हिंदी किंवा इंग्लिश शब्द. तो आठवत नाही का? गूढ म्हणजे स्वीट होता है. नहीं, अपन एखादी गोष्ट हम किसी से छुपा के रखते हैं, उसको क्या बोलते हैं? हा 2 हिंट संपलेले आहेत. संपलेलं ऋषीचा आहे. टाइम. आता त्याच्यात मी फक्त त्याला दुसरा शब्द असं वगैरे असं बोलत करू राहणार. शकतेस. हा ठीक. आपण एखाद्यापासून जी गोष्ट लपवतो तर त्याला काय म्हणतात? इंग्लिश मध्ये सांग आधी. हाँ वही 6 8 हाँ. खूप झूठ नाही. नहीं. खतम. चल पटपट बोल. सस्पेन्स. तसंच रिलेटेड. मराठी सर सस्पेन्स मराठी प्लीज मराठी. मला माहित नाही सस्पेन्सला मराठीत काय म्हणतात. ए यार, सस्पेन्स इज अ राईट वर्ड. एकदम करेक्ट नाही येतो वर्ड सायली. करेक्ट वर्ड मराठी इज शब्द मागते. नाही. हो. मग दुसरं तसंच त्याला सस्पेन्सला पुढे काय अजून काय अजून नाही हिंट देऊ शकत मी तुला. पटपट बोल ना ठीक आहे, पटपट. हार गया मी. रहस्य. सिक्रेट असं सांगत होते ते. सिक्रेट. हे घे तुझी एक. चल पटपट याच्यासाठी मला ते जितका वेळ मी त्याच्यात जाते तो मला जास्त हिंट ठेवते. वाव. मी मराठीत कसं बोलू? हिंदी मध्ये बोल. तू कसंही ते तुला जसं जमेल तसं तू सांगू शकतोस. अभी तुम मैं ये सब कुछ हम क्या हैं? हम शरीर हैं और हम क्या है? आत्मा. ओ नाइस. गुड सायली. लो क्लास. याला काहीच माहिती नसणार. कसं माहिती नसेल? नाही दुसरा होता. ए नाही चल. आणि हे तुझ्याकडे आलं तर तू पण नाही सांगू शकणार मला. पण मला थोडीशी त्याला direct असं- hint देऊन बघ, चल. नाही त्या मला त्याला असं गॅप मध्ये तोडायला. बरं ठीक. 2 याच्यात तोडायला. बरं. डिरेक्ट हिंट. डरचा पहिला हे. डर म्हणजे मराठीत काय? डर म्हणजे भीती. दुसरा शब्द त्याला. भीतीदायक. नाही. नाही काय नाही. दुसरा शब्द अजून शब्द आहे का? भीती आणि भय. वाह. गुड जॉब. आता सेकंड त्याला जोडून शब्द आहे. भयंकर. नाही मी सांगते. थांब. हे दमशेचाच व्हायला लागला. नाही. पिचला काय म्हणतात? पिचला काय म्हणतात मराठीत? हळू का बोलतो? विस्परिंग का बोल? मला माहिती नाही यार. नाही जाऊ दे. भयंकर भयानक. नाही, एक डिरेक्ट हॉरर सिनेमा ह्याला मराठीत काय म्हणतात? हॉरर फिल्म. हॉरर फिल्मला मराठीत काय म्हणतात? हॉरर म्हणजे आता तू सांगितलं तो एक शब्द. आणि सिनेमा फिल्म. हा नाही होणार त्याला. नाही माहिती तो शब्द. भयचित्र. भयपट. ओके. हे घे. जसं चित्रपट बोललास म्हणून मी तुला सांगत होते की तू भयचित्र. भयपट नाही मग असं आता काय. चित्र काढून टाक. पट लाव असं झालं असतं ते. ये भगवानों के एनिमी. असुर. और कोई वर्ड. दानव. और कोई वर्ड. राक्षस. ऋषीला काही इतकं सोपं. नाही ऋषीला सोपं नाही येते. मी हिंदीत बोलतोय ना म्हणून. अभी आता हे सगळं मराठी बोलायला लागलो तर कळेल की किती सोपं आहे आणि किती अवघड आहे माझ्यासाठी. आलं सोपं तुला. घे. आपण कोणाला घाबरतो? आपण भूताला घाबरतो. हा. आणि तो जिथे राहतो त्याला आपण घाबरतो त्याला काय म्हणतात? जिथे राहतो भूत राहतो कुठे. त्याला काय म्हणतात? जिथे राहतो त्याला आपण घाबरतो.
त्या जागेला पण नाही. का म्हटलंस तू आधी? भूत. हा ते आहे या शब्दात. फर्स्ट वर्ड इज भूत. भूत भूतई. अजून 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 बोल. आज मला एक तर जिंकू दे यार प्लीज. बोल ना. नाही भूत आहे त्याच्या पुढे काही जोडू नको एकदम. दुसरा शब्द जोड त्याच्या पुढे. दुसरा शब्द जोड. भूतकाळ. नाही नाही. भूतकाळाला घाबरतो का आपण? पटकन बोल ना ऋषी यार. राहतो तिथे, राहण्याचं ठिकाण. भूतघर. आपण समथिंग लाईक दॅट. भूत सेमेट्री. संपलेला आहे. कुठला वर्ड आहे तू सांगू शकतेस? भूत काय? मला सांगा. भूत काय? किती इझी वर्ड आलेला. बंगला यार. कितना इजी है, तुमने जानबूझ के किया. सॉरी. ऋषी हे घे पटकन लास्ट घे. दोन पटकन. मला एक आता तर काय माझा स्कोपच नाही. आहे स्कोप आहे. तुझी मी ओळखणारच, तू सांगतोय सोपं. तर कोकण में कौन सा वाला भूत होता है? गुड हिंट राइट? या एब्सोल्युटली. कोकण में. कोकण में जब भूत प्रेत की बात होती है तो क्या वर्ड यूज किया जाता है स्पेसिफिकली? तुम्हें पता है मतलब तुम्हें वो तो नहीं पता होगा. मला सगळं माहिती, तू बोल ना. छेटके. हा नाही मला वाटलं याला चकवा वगैरे आलं की काय. पण पटकन ओळखलंस. गुड. हे पडलं याला काय अर्थ नाही म्हणजे मी जिंकणार नाही. तिची चूक नाहीये मला. आपल्या सिनेमात इझी. अजून काय नाव आहे टायटल बरोबर? द वूम. त्याला मराठीत काय म्हणतात? गर्भ. परफेक्ट. दिस वन इज लास्ट वर्ड. पण ठीक आहे, कोई बात नाही. हे लोकांसाठी डिरेक्ट नव्हतं, तुम्ही बघा तिथे लिहिलंय संसारा द वूम. हा काय? हे मी कसं सांगू? मला दाखव. ओ हे काय आता? हे मला माहित पण नाहीये. आता मी डमशराज करणार आहे, ठीक आहे? लास्ट आहे. आता मी डमशराज करणार आहे. आणि हे तुला माहिती नाही? नाही मला माहिती. हा ऐक ऐक. मग पहिला शब्द का अक्षर? वर्ड, लेटर और वर्ड? वर्ड, वन वर्ड, फर्स्ट हाफ. मी घाबरली. घाब मी भय. आता बरोबर बोलली होतीस तू. भयभीत. क्या बोला? मैं तो बोल सकता हूँ. तू डमशरस भी खेलेगा अभी, बोलेगा भी. मी घाबरली आहे. मी घाबर. घाबर. घाबरगुंडी. हा देखा इझी था. त्याला नाही माहिती ना, मला कळलं की त्याला कुठले कुठले शब्द माहिती नसते. बाप रे. पण यास मला खूप मजा आली. म्हणजे मी 4 ओळखले. व्हेरी गुड. गुड जॉब. तुझी बी. ऍक्च्युली नाही ज्याने छान करून दाखवलं तो. येस पण मजा आली. आणि हे असे काही शब्द जाणून घेऊन तुम्हालाही नव्याने काही कळले. म्हणजे घाबरलेले एक्सप्रेशन असतात ना, आपण डरपोक म्हणतो. डरपोक को मराठी में घाबरगुंडी. येस सो छान वाटलं, मजा आली. खूप वर्षांनी खरं तर दोघे एकत्र भेटलात आणि छान गेम खेळता आला. दोघांची केमिस्ट्री अजूनही तितकीच छान आहे, सुंदर आहे. हे तर आम्हाला कळलं. आता सिनेमातही प्रेक्षकांच्या समोर येईलच. या सिनेमासाठी तुम्हाला दोघांनाही खूप खूप शुभेच्छा आहेत आणि थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. थँक्यू.